श्रोतेहो नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आर्थिक दृष्टीने जे तंग झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, पैशाच्या समस्या आहेत, सोडवणूक होत नाही, कर्जबाजारी आहेत, अशा लोकांसाठी हा पर्वणीचा काळ आहे किंवा ही पर्वणीची माहिती आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, 15 नोव्हेंबर 2024ला कार्तिकी पौर्णिमा आहे. शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा देवदिवाळी म्हणून पण ओळखली जाते. या दिवशी त्रिपुरारी राक्षसाचा वध झाल्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून पण ओळखलं जातं. दीपदान, वस्त्रदान या दिवशी केलं जातं. गंगेमध्ये स्नान केलं जातं. सत्यनारायणाची पूजा या दिवशी महत्त्वाची मानली गेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पा हे शिवपार्वतीचे लहान पुत्र आणि त्यांचे मोठे बंधू म्हणजे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय स्वामी. तर 15 नोव्हेंबर 2024ला कार्तिकी पौर्णिमा आहे. वार शुक्रवार आहे. आता पौर्णिमा सुरू होते सकाळी 6:19 पासून. आता पौर्णिमा सुरू होते सकाळी 6:19 परंतु आपल्याला कार्तिकेय स्वामी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे रात्री 9:55 ते 2:58 म्हणजे 5 तास 3 मिनिटे या वेळेतच आपल्याला जवळपास असणाऱ्या श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की पौर्णिमा तर सकाळी सुरू झाली, मग दर्शन काय एवढ्या उशिरा? तर काय आहे, तर कार्तिक महिना, कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हा योग या वेळेत जुळून आलेला आहे. आणि जर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र असेल तर कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे हा शुभकाल मानला जातो. स्वामी हे शिवगणांचे सेनापती आहेत. यश, ज्ञान, बल, बुद्धी, साहस, यश या चांगल्या गुणांचे अधिपत्य स्वामींकडे आहे. आर्थिक अडचणीने जर्जर झालेले, कर्जात बुडालेले लोक या दिवशी आवर्जून स्वामींचे दर्शन घेतात, कारण येणारे वर्ष हे धनलाभाचं जावं म्हणून, आणि ते जातं पण, अशी श्रद्धा आहे. अनुभव घेऊन पाहावा. इतर वेळी श्री कार्तिकेयांचे दर्शन स्त्रियांना वर्ज्य आहे, परंतु या पर्वणी काळामध्ये स्त्रियासुद्धा स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. आता पौर्णिमा सुरू झालेली संध्याकाळ म्हणजे आता संध्याकाळी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर काय करायचं आहे, तर कार्तिकेय मंदिरामध्ये जायचं आहे, दर्शन घ्यायचं, त्यांना आपली समस्या सांगायची, प्रार्थना करायची आणि श्री कार्तिकेयांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलू आणि 27 रुद्राक्षांची माळ, कमळाचे फूल किंवा कोणतीही पांढरी फुले अर्पण करायची आहेत. दर्भ पण अर्पण करू शकता तुम्ही, सोनेसुद्धा वाहू शकता. सोन्याची क्वांटिटी जास्तच असावी असं नाही, किंवा ते मोठ्या प्रमाणात असावं असं नाही. तर तुम्ही अतिशय लहानातल्या लहान प्रमाणात सुद्धा सोनं वाहू शकता. आणखीन काय, तर 28 नावं घ्यायची आहेत श्री कार्तिकेयांची. तर ही नावं कुठं आहेत? 28 नावं घ्या तुम्ही, किंवा मग प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे त्याचा पाठ करा, कारण त्याच्यामध्ये श्री कार्तिकेयांची 28 नावे आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी तर हा पाठ अवश्य करावा. दररोज सकाळी जर हा पाठ केला तुम्ही आंघोळ झाल्यानंतर, तर याचे अतिशय परिणामकारक असा रिझल्ट दिसून येतो. विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात, रिझल्ट पण चांगला येतो. तर अनुभव घेऊन पाहायला काहीसुद्धा हरकत नाही. तर मंडळी, या दिवशी नक्कीच तुम्हाला कार्तिकेय स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे आणि आपलं जे काही आर्थिक समस्या आहेत ते त्यांच्या चरणी व्हायचे आहेत. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. तर कशी वाटली ही माहिती? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणखीन हो, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तर म्हणायचंच आहे, परंतु कार्तिकेय अष्टक आहे ते सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. धन्यवाद.